श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 130. पुढचा मुक्काम जामखेडला होता. चौघेही धर्मशाळेत उतरले. गावचा जोशी लगेचच भेटायला आला. व्यवस्था काय काय करायची विचारायला लागला. उत्साहाने सांगायला लागला की या स्थानाचं महात्म्यच असं आहे की अनेक साधू इथे तप करायला राहतात. सध्याही 3 साधूंचं इथे तप चाललंय. पेडबाबा झाडावरच राहतात. स्नान प्रातर्विधी एवढ्यापुरतंच उतरतात. बाकी जेवण झोप भक्तांना उपदेश सगळं झाडावरूनच. झाडावरच दोऱ्यांचा झुला आहे, त्यातच विश्रांती. दुसरे सिद्ध महात्मा डोक्यावर खापर ठेवून त्यात गुगुळ जाळतात. हू नाही की चू नाही, खिळ्यावरच राहतात. उठणं बसणं जेवण सगळं खिळ्यावर. तापट आहेत, एकदम शिव्या देतात, पण त्यांच्या शिव्यांनी आपलं कल्याणच होतं. शिष्यांचा अनुभव आहे तसा. तपाचं सामर्थ्य आहे ना. आणि तिसरे तिसरे कोण? कंबुकंठनी विचारलं. तिसरे बैरागी बाबा, ते उभेच असतात. 5 वर्ष बघतोय उभेच. रात्री शेजारच्या दोरखंडावर भार टाकून झोप घेतात, पण उभ्यानच. पाय सुजलेत चांगले, हत्तीच्या पायासारखे. 12 वर्षे असंच तप केलं म्हणजे रिद्धी सिद्धी सेवा करतात म्हणे. अवश्य दर्शन घ्या हं त्यांचं. गेल्या वर्षी एक साधू बाबा चातुर्मासामध्ये 4 महिने रात्रभर नदीच्या पाण्यातच जप करीत उभे राहायचे. पाण्यात अंगाला काय काय चावायचं, जखमाई झाल्या होत्या, पण नेम पुरा केला त्यांनी. नेम मात्र त्यांनी पूर्ण केला. पंचाग्नी साधनही केलं होतं. 4ही बाजूला अग्नी पेटवून भर उन्हामध्ये सूर्याकडे नजर लावायचे. केवढं सामर्थ्य! स्वर्ग प्राप्ती होते या तपामुळे. दयाळराव स्वामींनी हात जोडले. म्हणाले, बरं आहे, आता अन्निकाला उठायला हवं. नमस्कार करून जोशी बुवांनी निरोप घेतला. कंबुकंठ म्हणतो, स्वामी, तप म्हणजे असं देहकष्ट सोसणं का? तप म्हणजे ईश्वर चिंतन, ईश्वराच्या लीला, ईश्वराचे गुण गाणं, त्यांच्या स्मरणात राहणं, हे खरं तप आहे. देहाला दंड देणं हे काही खरं तप नाही. सरावानं असं देहाचे कष्ट सोसता येतात, पण त्यांनी काही समाधान साधत नाही आणि त्यांनी काहीच साधत नाही. वासना विकार जिंकायला हवेत ना. मन ताब्यामध्ये यायला हवं आणि ते आणायला हवं, तरच तो साधू म्हणायचा. कामिनी कांचनाचा मोह जिंकणं फार अवघड, पण ईश्वर भक्तीमध्ये रंगून गेलं की सगळं आपोआप साधतं आणि ईश्वर प्राप्ती होते. तेच तर खरं तप आहे. ज्ञानदेवही तळमळीने सांगतायत. दयाळराव स्वामी असं सर्वांना उद्देशून म्हणाले.